नमस्कार, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलार मेमानवाडी येथे शिक्षिका म्हणून काम करते। ज्या ठिकाणी पटसंख्या जास्त आहे परंतु शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी प्रत्येक मुलापर्यंत पोहोचता यावं, प्रत्येक मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी काही उपक्रम राबवले जातात। त्यातील एक पीअर लर्निंग असा एक उपक्रम आहे, ज्यामध्ये अभ्यासामध्ये प्रगती केलेला विद्यार्थी आणि थोडासा मागे राहिलेला विद्यार्थी यांची जोडी बनवली जाते, जेणेकरून प्रत्येक संख्या कमी असल्यामुळे शिक्षकांची विद्यार्थ्यांपर्यंत वैयक्तिकरित्या जर पोहोचता नाही आलं तर मुलांना फावल्या वेळामध्ये या वेळेचा उपयोग करून त्या मुलांचं प्रगती करावी याच्यासाठी प्रयत्न केला जातो। तर याच्यामध्ये काय केलं जातं की जो मुलगा अभ्यासामध्ये पुढे आहे तो इतर मुलांची सराव घेत असतो। जर कोणी वाचनामध्ये मागे, लिखाणामध्ये मागे, तर त्यांचा सराव होतो या मुलांच्या मदतीने। तर आम्ही काय केलेलं आहे की प्रत्येक इयत्तेतले असे ग्रुप लीडर बनवलेले आहेत। तर ग्रुप लीडरकडे प्रत्येक इयत्तेतली काही मुलं ग्रुपमध्ये दिलेली आहेत। तर ग्रुप लीडर त्या मुलांचा कोणता भाग कच्चा आहे किंवा काय होतं की काही मुलं ही बुजरी असतात, ती प्रत्येक वेळी शिक्षकाशी बोलतीलच असं नाही, पण आपल्या समवयस्क विद्यार्थ्यांबरोबर, मित्रांबरोबर ती मोकळी होतात। मग त्यांच्या अभ्यासातल्या काही अडचणी आहेत का, ते का मागे राहतायत, याचा शोध घेणं सोपं जातं आणि मुलं आपल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये मन मोकळेपणाने बोलून आपल्या अभ्यासातल्या अडचणी पूर्ण करतात। यामुळे काय होतं की त्यांचा जास्तीचा सराव होतो। जर घरी जर शिकलेले पालक नसतील तर पुन्हा शिक्षकांनी दिलेला अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे, वाचनाचा सराव असेल, श्रुतलेखन असेल, तर आपल्या या ग्रुप लीडरच्या माध्यमातून त्यांचा चांगल्या प्रकारे सराव घेता येतो आणि मग अभ्यासामध्ये मागे राहिलेली मुलं ही इतर मुलांपुढे बरोबर पुढे जाण्यासाठी त्याचा फायदा होतो। शिक्षकांना याची मदत अशी होते की पटसंख्या जास्त आणि शिक्षक कमी, अशा वेळी वैयक्तिकरित्या जर मुलांपर्यंत पोहोचता आलं नाही किंवा काही मुलं घाबरतात शिक्षकांपर्यंत येण्यासाठी, तर अशी मुलं मागे पडू नये म्हणून आम्हाला सहकार्य होतं या गटप्रमुखांचं आणि शिकवता शिकवता त्यांचं दृढीकरण होतं। म्हणजे गटप्रमुखांना पण शिकवता शिकवता त्यांचा अभ्यास चा पुन्हा एकदा सराव होतो, त्याच्यामुळे ते सुद्धा अभ्यासात अजून पुढे जातात।